सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण फंक्शन चॅप्टरमध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शनपर्यंत डिस्कस केलं होतं. ओके, सो आपल्याला नेक्स्ट टाईप घ्यायचा आहे बघा फंक्शनचा. मी थोडंसं रिकॅप करतो आपण कोणते कोणते फंक्शन बघितलेत. सो पहिला फंक्शन आपण यामध्ये बघितलं होतं 1 1 फंक्शन, सेकंड मेनी वन, तिसरं ऑन टू, फोर्थ इंटू, सर फिफ्थ. स्क्रीन शेअर नाहीये. स्क्रीन शेअर नाही का? एकच मिनटं. येस येस, सॉरी. दिसती का? दिसते ना? येस सर. ओके. सो ऑन टू, त्यानंतर इन टू. ठीक आहे, त्यानंतर आपण स्टडी केलं होतं याच्यामध्ये पुढचा फंक्शन कॉन्स्टंट, नंबर 6 होता आयडेंटिकल, नंबर 7 होता कॉन्स्टंट नंतर आयडेंटिकल, बरोबर. नंबर 7 मध्ये आपण बघितला होता बोला कोणता, लिनियर. नंबर 8 क्वाड्रॅटिक, नंबर 9 क्यूबिक, नंबर 10 स्क्वेअर रूट, नंबर 11 क्यूब रूट, नंबर 12 एक्सपोनेन्शियल, बरोबर. इथपर्यंत आपण स्टडी केलेलं होतं. सो एवढे फंक्शन्स आपण स्टडी केले होते. सो आज आपल्याला जे फंक्शन बघायचं आहे पुढचं, ते फंक्शन असणार आहे आपलं नंबर 13 लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके, आणि याच्यावरचे आपल्याला प्रॉब्लेमही कव्हर करायचे लॉगॅरिथमिक फंक्शनवरचे, आणि मग आपल्याला त्याच्यानंतर राहिलेले फंक्शन्स आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. सो लॉगॅरिथमिक फंक्शन काय असेल तुमचं, वाय इज इक्वल टू लॉग एक्स. ठीक आहे. सो इथं लॉगच्या टर्ममध्ये तुमचं हे असतील बघा, फंक्शन असतील. सो याला आपण म्हणणार बघा लॉगॅरिथमिक फंक्शन. सो लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये हे बघा, वाय इज इक्वल टू, इथं लॉग आहे, इथं एक्स आहे, आणि लॉगला एक बेस असतो. सपोज त्या बेसला आपण काय कन्सिडर केलं, ए कन्सिडर केला. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, जो तुमचा बेस असेल ना, तो बेस ऑलवेज काय असला पाहिजे, ग्रेटर दॅन 0. नंतर हा जो एक्स आहे, एक्स सुद्धा ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. अँड एची जर व्हॅल्यू 1 जर असेल, बेस 1 नको आहे, ग्रेटर दॅन 0, बट ए इज नॉट इक्वल टू 1. ठीक आहे. सो त्याला आपण त्या बेसच्या ह्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, 0 नको आहे, सॉरी 0पेक्षा ग्रेटर पाहिजे, बट एक्झॅक्टली 1 नको आहे. आता लॉगची थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो बघा, की लॉगमध्ये काय काय असणार आहे. सो लॉग हॅज 2 टाईप्स. यामध्ये 2 टाईप्स असतात, नंबर ऑफ टाईप्स ऑफ लॉग्स, बट आपल्याला 11-12साठी 2 टाईपचे लॉग लागतात. एक असतो बघा कॉमन लॉग, आणि दुसरा असतो नॅचरल लॉग. आता कॉमन लॉग जो असेल बघा, त्या कॉमन लॉगचा बेस हा असतो 10. बेस म्हणजे काय, हा ए, जो ए होता ना इथं, हा जो ए दाखवलाय आपण, त्या एला बेस म्हणतात लॉगरिथम फंक्शनचा. दिस इज ए इज अ बेस. ओके, बेस आहे बघा याच्यामध्ये 10. नॅचरल लॉग, आता नॅचरल लॉग म्हणजे कॉमन लॉगमध्ये, आणि नॅचरल लॉगमध्ये बेस असतो ई म्हणजे एक्सपोनेन्शियल टर्म. ओके, सो तो ई असतो बेस. मग आता इथं आपण रिप्रेझेंट करतो बघा लॉग बेस 10 ऑफ एनी व्हॅल्यू. समजा एक्स आहे, पण आता त्याचा बेस किती, इथं 10 आहे, दिसतोय का, बेस इथं 10. सेकंड, आता इथं तुम्ही काय करू शकता, लॉग बेस ई, समजा लॉग बेस ई ऑफ एक्स. सो इथं त्याचा बेस किती आहे, तर बेस आहे ई. सो लक्षात ठेवा, लॉग बेस ई ला आपण आणखीन कसं लिहू शकतो, यालाच तुम्ही लिहू शकता बघा एन म्हणजे नॅचरल लॉग. त्याचा बेस किती असणार आहे, त्याचा बेस आहे परत ई ऑफ एक्स. आता 2 लॉग हे डिफरंट कुठं कुठं यूज होतील ते लक्षात घ्या. जो पहिला टाईपचा लॉग आहे बघा बेस, ज्याचा 10 आहे, तुम्ही जो लॉग टेबल यूज करताय ना, ओके, जो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जो तुम्ही लॉग टेबल यूज करताय, त्या लॉग टेबलमध्ये म्हणजे त्या लॉगचा बेस किती असतो, 10 असतो. आणि मॅथ्समध्ये आपण जेवढं काय आता बघणार आहे बघा, कॅल्क्युलस,
ओके, जेवढं काही कॅल्क्युलस बघणार आहे, ह्या कॅल्क्युलसमध्ये आपण काय यूज करतो, लॉग बेस ई. सो मॅथमध्ये ऑलवेज लक्षात ठेवा, तुम्ही जर तुम्हाला लॉगचा बेस जर दिलेला नसेल मॅथ्समध्ये, इफ दे नॉट गिव्ह एनी बेस, देन लक्षात ठेवा की मॅथमध्ये लॉगचा बेस किती असणार आहे, ऑलवेज ई असणार आहे. ठीक आहे, सो दिस इज इम्पॉर्टंट. हां, एक मिनिट असं. सो तो लॉग त्याचा बेस ई झाला. नेक्स्ट, आता आपल्याला याची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी स्टडी करायच्यात. प्रॉपर्टीज. ओके, जसं आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या काही 9 प्रॉपर्टी बघितल्या, जसं ज्याच्या प्रॉपर्टी आपल्याला बघायचं. आता यामध्ये बघा, सगळ्यात स्टार्टिंगला समजा आपल्याकडं 2 फंक्शन दिलेत लॉगचे. समजा असं दिलं बघा आपल्याला, लॉग ए प्लस लॉग बी, किंवा रिव्हर्समध्ये स्टडी करूया आपण. समजा लॉग मध्ये 2 व्हॅल्यूज मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तुम्ही ते फिजिक्स किंवा केमिस्ट्री प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यूज केला असेल. लॉग ए बी म्हणू किंवा लॉग एम एन, काही वापरा. ठीक आहे, समजा लॉग एम एन वापरला मी. आता लॉग तुम्हाला या दोघांसाठी काय करायचं, सेपरेट करायचं आहे. सो याचा आन्सर असतं लॉग एम मल्टिप्लिकेशन होत असतं प्लस लॉग एन. ठीक आहे, काय झालं, हे लॉग एम प्लस लॉग एन झाला. सेकंड, लॉग समजा आता डिव्हिजनमध्ये असतील, तुम्हाला काय करायचं, डिव्हिजनमध्ये असताना ह्या दोघांसाठी लॉग सेपरेट करायचा आहे. सो हे काय होईल, लॉग एम, डिव्हिजन असेल तर मायनस. सो राहील लक्षामध्ये, जर 2 टर्म, 2 किंवा किती असू द्या, 2-3 टर्म जर तुमच्या याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये असतील, तर तुम्हाला त्या प्रत्येक टर्मच्या मध्ये लॉग सेपरेट करताना प्लस साईन द्यायचं आहे. आणि जर 2 टर्म तुमच्या डिव्हिजनमध्ये असतील, तर मध्ये साईन कोणतं येणार आहे, मायनस येणार आहे. ठीक आहे. नंबर थर्ड, आता समजा तुम्हाला दिलं बघा लॉग यम, आणि त्या यमचा पॉवर एन दिला आहे. म्हणजे आता लॉगचं म्हणजे लॉग यम आहे बरोबर, आणि त्याचा पॉवर काय आहे, एन आहे. सो काय होत असतं, लॉगच्या फंक्शनचा पॉवर लॉगला होत असतो मल्टिप्लाय. म्हणजे हा एन पुढे येईल आणि तो लॉगला मल्टिप्लाय होईल. सो एन इंटू लॉग एम. समजलं, एन पुढे आला, एन इंटू काय झालं बघा, लॉग एम झाला. ओके, कळतंय. सो व्हेरी सिम्पल. नेक्स्ट, नंबर 4, सपोज तुम्हाला असं दिलं बघा, लॉग नंबर 4 प्रॉपर्टी, लॉग बेस ए ऑफ ए. म्हणजे लॉगचा बेस आणि लॉगचं फंक्शन, म्हणजे याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची बघा. दोघं सेम जर असेल, ठीक आहे, दोघं सेम जर असेल तर याचा आन्सर काय असतं, याचा आन्सर असतो 1. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. देअरफॉर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लॉग 10ची व्हॅल्यू किती घेताय, 1 घेताय. लॉग 10ची व्हॅल्यू 1 कधी फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये, कारण तो कॉमन लॉग असतो. कॉमन लॉगमध्ये त्याचा बेस किती असतो, 10 असतो. आणि मॅथ्समध्ये लक्षात ठेवा, लॉग ई. आता मॅथ्समध्ये लॉग ई म्हणजे याचा बेस किती, त्याचा बेस असतो ई बरोबर. म्हणजे याचा आन्सर तुमचा किती असणार आहे, परत 1 असणार आहे. कळलं. सो मॅथ्समध्ये लॉग बेस 10 ऑफ 10चा आन्सर 1, आणि याच्यामध्ये लॉग ई बेस ई ऑफ ईचा आन्सर 1. कळते ना. सो मॅथ्समध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आता पुढची एक इम्पॉर्टंट व्हॅल्यू येणार आपल्याकडं, लॉग. ठीक आहे, आता बेस काही असू द्या बघा, पण तुम्हाला 1चा लॉग फाइंड आउट करायचा आहे. बेस इज एनिथिंग, इथं ए लिहिला मी, त्यासाठी कोणता पण बेस असू द्या. आणि तुम्हाला जर 1ची व्हॅल्यू जर काढायची असेल, तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज असते 0, लॉग 1. ओके, मग आता एक्झाम्पल जर तुम्ही बघितले, समजा लॉग माझा बेस 10 ऑफ 1 आहे. सो याची पण व्हॅल्यू किती होईल, 0 होईल, कारण तर लॉगचा बेस किती घेतला आपण, 10 घेतला आहे. किंवा सेकंड एक्झाम्पल, समजा लॉग ज्याचा बेस आता ई आहे आणि 1ची व्हॅल्यू काढताय तुम्ही. सो याचं पण आन्सर किती होणार आहे, लॉग बेस ई ऑफ 1. लॉग 1 हा असतो ऑलवेज 0. ठीक आहे, म्हणजे बेस काही जरी असं तरी चालेल, बट तुम्हाला जर लॉग 1 जर आला तर त्याचा आन्सर किती लिहायचं, 0 लिहायचं आहे. सो दीज आर द 2 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्हाला थ्रू आउट ह्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. लॉग ईची व्हॅल्यू ऑलवेज किती असणार आहे, 1, आणि लॉग 1ची व्हॅल्यू किती असणार आहे, ऑलवेज 0. ठीक आहे. ओके, आता नंबर 6 नंबरची प्रॉपर्टी, याला आपण बेस चेंज प्रॉपर्टी किंवा बेस चेंज फॉर्म्युला म्हणतो. बेस चेंज प्रॉपर्टी.
सपोज तुम्हाला असं दिलं बघा लॉगचा बेस दिला एम, ए घेऊ आपण, ए वापरतोय तर लॉगचा बेस दिला तुम्हाला ए ऑफ एक्स. आणि तुम्हाला काय करायचं बघा, अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम कंडिशन किंवा सिच्युएशन तुम्हाला लॉगचा बेस काय करायचा, चेंज करायचा. आता चेंज करताना म्हणजे काय करायचं की म्हणजे समजा ई दिला असेल ई आणायचं, 10 दिला असेल 10 आणायचं. काय करायचं, सिम्पली वरती लिहायचं बघा लॉग एक्स, ज्याचा तुम्हाला लॉग फाइंड आउट करायचा लॉग एक्स वरती लिहिला, आणि डिनॉमिनेटर म्हणजे इथं डिवाइड करायचं आणि इथं लिहायचं लॉग ऑफ बेस ए. आता लॉग ऑफ ए, बेस ए नाही, लॉग ऑफ ए लिहिलं म्हणजे मी काय केलं, मला बेस चेंज प्रॉपर्टी जर वापरायची असेल तर मी हा एक्स म्हणजे मला लॉगची व्हॅल्यू काढायची येतो, आणि ए हे दोघं काय केलं मी म्हणजे एक न्यूमरेटरला दिला विथ लॉग, आणि इकडे दिला बघा मी डिनॉमिनेटरला दिला. ठीक आहे. मग आता हा लॉग एक्स अपॉन लॉग हे इथं झालाय. मग आता तुम्हाला इथं जो बेस दिला असेल बघा प्रॉब्लेम, तुम्ही तो वापरू शकता. समजा तुम्हाला इथं बेस लिहायचा 10 दिला आहे, सो तुम्ही बेस 10 लिहू शकता इथं लक्षात. किंवा ह्यालाच लॉग ऑफ बेस अपॉन लॉग ऑफ ए. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बेस ई दिला तर तुम्ही बेस काय करू शकता, ई लिहू शकता. म्हणजे जो बेस दिला आहे प्रॉब्लेममध्ये अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही तो बेस लिहू शकता. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, सो याला म्हणतात बेस चेंज प्रॉपर्टी. ओके. नंबर 7, असं तुम्हाला लॉग ऑफ ए बेस ए ऑफ एक्स दिलाय. आता तुम्हाला काय करायचं, सपोज की ह्या लॉगला मला डिनॉमिनेटरला घेऊन जायचं आहे, सो 1 अपॉन. सो लक्षात ठेवा, जर तुम्ही त्याला डिनॉमिनेटरला जर घेऊन गेले तर ए आणि एक्स यांच्या व्हॅल्यूज काय होतात, इंटरचेंज होतात. म्हणजे जो बेस होता ते एकच्या पोझिशनला आला, आणि जो एक्स होता तो कुठे गेला बघा, बेसच्या पोझिशनला गेला. कळलं काय चेंज झालं. इथं एक्स आणि बेस ए होता, इथं एक्स बेसला आला आणि आला. कधी, ज्यावेळेस तुम्ही त्याचं रेसिप्रोकल घेताय. नंबर 8, समजा तुम्हाला असं दिलं बघा लॉग ऑफ एक्स. ठीक आहे. आता तुम्हाला लॉगला डिनोमिनेटरला घेऊन जायचं नाही, तुम्हाला फक्त लॉगचं फंक्शन रेसिप्रोकल करायचं आहे. जर लॉगचं फंक्शन जर तुम्हाला रेसिप्रोकल करायचं असेल, आता इथं लॉग ऑफ एक्स लिहिला फक्त मी एक्सच्या ऐवजी तुम्हाला कळण्यासाठी काय करतो, एक्स अपॉन वाय लिहितो, असं दिलं समजा. आणि मला काय करायचं, लॉगचं फंक्शन रेसिप्रोकल करायचं आहे. म्हणजे एक्स अपॉन वायचा काय करायचं आहे मला, वाय अपॉन एक्स. सो तुम्ही वाय अपॉन एक्स करू शकता बघा. फक्त ॲडिशनल काय होईल, इथं लॉगला निगेटिव्ह साईन येईल, मायनस. आलं लक्षात, लॉगला इथं ॲडिशनल कोणतं साईन आलं, मायनस आलं. सो मायनस लॉग ऑफ वाय अपॉन एक्स. ठीक आहे, कळतंय. नंबर 9. सो नेक्स्ट आहे आता, सपोज तुम्हाला दिलं आहे बघा इथं एक व्हॅल्यू आहे बघा ए, त्या एचा पॉवर आहे लॉगचा बेस आहे समजा ए. ठीक आहे. आणि इथं एखादं फंक्शन दिलं आहे तुम्हाला एक्स. आता याच्यामध्ये व्यवस्थित बघा मी जे सांगतो ते, इथं तुम्हाला एका बेस दिला आहे बघा, बेस आहे तुमचा ए, बरोबर. त्या बेस एचा म्हणजे एक व्हॅल्यू ज्याचा पॉवर असताना पण बेस म्हणतो ना आपण. सो त्याचा पॉवर आहे बघा लॉग, आणि लॉगचा परत बेस काय ए. जर हे दोघं जर सेम असतील, ज्याचा पॉवर लॉग आणि लॉगचा बेस हे दोघं जर सेम असतील तर हे डायरेक्टली कॅन्सल आउट करायचे, आणि जे फंक्शन दिलं आहे तुम्हाला ते आन्सरमध्ये लिहायचं. म्हणजे आन्सर आपला एक्स आलं. काय आलं आपला आन्सर, एक्स आलं. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, समजा तुम्हाला असं दिलं आहे बघा, समजा तुम्हाला दिलं आहे 5चा पॉवर लॉग, परत लॉगचा बेस 5 ऑफ साइन एक्स, असं दिलं आहे. हे बघा, आता हा नंबर 5 आणि लॉगचा बेस 5 दोघं सेम आहेत, कॅन्सल आउट करायचं. कॅन्सल झाल्यावरती त्याचा आन्सर काय होऊन जाईल, आपलं आन्सर झालं साइन एक्स. ठीक आहे. ही झाली 9वी नंबरची प्रॉपर्टी. आता लास्ट नंबर 10. याच्यामध्ये आपण इंटरचेंज वापरतो बघा. म्हणजे लॉगचं कन्व्हर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये, एक्सपोनेन्शियल कन्व्हर्जन लॉगच्या फॉर्ममध्ये. ओके. समजा तुम्हाला असं दिलं बघा, लॉग बेस ए ऑफ बी इज इक्वल टू सी. म्हणजे याचा आन्सर तुम्हाला सी दिलेलं आहे. मला काय करायचं, याच्यामधून लॉग रिमूव्ह करायचा आहे. सो वी कॅन कॉल इट्स अ लॉग रिमूव्हल प्रॉपर्टी. ओके. सो बोथ वे त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे कसं, आता काय करायचं, लॉग मला रिमूव्ह करायचं, कोणत्या टर्म्स कुठं जातील हे व्यवस्थित बघा. लॉग रिमूव्ह करण्यासाठी इथं आता इथं ह्या बाजूला लॉग होता, बरोबर. इथं फक्त मग बी राहील. बी इज इक्वल टू, मी लॉग रिमूव्ह करतोय ना, इथं फक्त बी राहिला. ओके. त्यानंतर हा जो बेस आहे तो बेस जातो बघा राईट साईडला. सो इथं बेस लिहायचा आहे, आणि हा जो सी येतो जातो पॉवरच्या प्लेसला. म्हणजे बेस पॉवर जर असेल ना हा नंबर, ओके, याला आपण इंडेक्स म्हणतो, बरोबर आहे. दिस इज कॉल एज अ इंडेक्स किंवा पॉवर. इंडेक्स किंवा आपण काय म्हणतो, याला पॉवर म्हणतो. मग आता हा जो ए नंबर आहे, हा ए
एला काय म्हणणार आपण ह्या केसमध्ये, एला बेसच म्हणणार. फक्त तो काय झाला आता लॉगचा बेस नाही आहे, तो एक्सपोनेन्शियल टर्मचा बेस आहे. म्हणजे थोडक्यात हे ना पॉवर इथं एक आपली त्याचा तो बेस आहे. समजलं. तर टर्म कुठे गेला. लॉग रिमूव्ह करायचा असेल तर लॉगला काढून टाका, इथं फक्त बी राहील. ओके. इज इक्वल टू काय होईल, ए इथं गेला आणि सी काय झाला त्याच्या पॉवरच्या पोझिशनला गेला. मी काय एक्झाम्पल्स घेतो बघायचे. सो विल क्लिअर. समजा तुम्हाला असं दिलंय, लॉग ऑफ बेस 2 ऑफ 64 इज इक्वल टू 6. मला याचा लॉग काय करायचा, रिमूव्ह करायचा आहे. सो बघा इथं व्यवस्थित बघा. आता इथं काय राहील, 64 राहिला फक्त. करेक्ट. इज इक्वल टू हा 2 इकडे गेला आणि 2चा पॉवर काय झाला, 6 झाला. हे झाला आन्सर. कोणच्या टर्म कुठे जातात ते फक्त लक्षात ठेवा. बरोबर. सेकंड एक्झाम्पल, लॉग बेस 5 ऑफ 1/25 इज इक्वल टू -2 दिलंय. सो बोल साक्षी काय होईल इथं आता. या बाजूला लेफ्ट साईडला काय राहिला, 1/25. करेक्ट. हा 5 जाईल राईट साईडला आणि 5चा पॉवर किती झाला इथं, -2. हे झाला आन्सर. नंबर 3, आता लॉगचा बेस 10 आहे ऑफ 0.001. याचा आन्सर आहे -3 समजा. इथं मला लॉग रिमूव्ह करायचा आहे. सो लेफ्ट साईडला राहील 0.001. 10 गेला राईट साईडला, त्याचा पॉवर किती होईल, -3. कळतंय. नंबर 4. ओके. एक 7-8 एक्झाम्पल घेऊन टाकतो बघा. ते आपल्या याच्यामध्ये दिले एक्झरसाइजमध्ये. लॉगचा बेस आहे 1/2 ऑफ 8 इज इक्वल टू 3 आहे. ओके. सो ह्या बाजूला काय राहील, 8. कळतंय. इज इक्वल टू -3. सॉरी, -3. इकडे राहिला 1/2. बरोबर. 1/2 इकडे गेला, त्याचा पॉवर काय झाला, -3 झाला. हे झाला आन्सर. नंबर 5, समजा तुम्हाला दिला आता ln ऑफ 1 इज इक्वल टू 0. ln म्हणजे कोणता लॉग झाला, हा ln मीन्स नॅचरल लॉग झाला. ठीक आहे ना. सो याचा बेस किती असतो, ई असतो. लक्षात ठेवा, बेस किती असतो याचा, बेस असतो ई, नॅचरल लॉगचा. बरोबर. म्हणजे इथं राहिला 1 आणि इथं काय होईल, ईचा पॉवर 0. करेक्ट. नंबर 6, ln ऑफ ई इज इक्वल टू 1. मी तुम्हाला ह्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवायला लावल्या बघा. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते आणि लॉग ई ची व्हॅल्यू काय असते, 1. ln म्हणजे नॅचरल लॉग, त्याचा बेस किती, ई. म्हणजे काय होईल, इकडं इथं राहिला ई, इथं ईचा पॉवर 1. ई हा इथलचा ई तिकडे गेला. बरोबर. नंबरिंग चुकली वाटतं माझी, आहे ना. परत मी 4 5 6 का, बरोबर, 1 2 3 4 5 6 करेक्ट झाले. ओके. आणखीन एक लास्ट 7. सपोज तुम्हाला दिला आता ln 1/2 इज इक्वल टू -0.693. परत ln आलं. ln म्हणजेच कोण, लॉग ऑफ बेस ई ऑफ 1/2 इज इक्वल टू -0.693. सो याचा आन्सर काय होईल मग, इथं राहिला 1/2 इज इक्वल टू ईचा पॉवर -0.693. करेक्ट. जिथे जिथं तुमचा ln येईल बघा, ते lnचा लक्षात ठेवा. ln म्हणजेच तो नॅचरल लॉग असतो, त्याचा बेस किती आहे, ई. आता जी प्रॉपर्टी आपण वरती बघितली ना, त्याच रिव्हर्स मॅनर्समध्ये वापरायची. बघा आता काय झालं होतं, मी पुन्हा ती प्रॉपर्टी इथे लिहितो. काय होतं, लॉग बेस ए ऑफ बी इज इक्वल टू सी होतं. बरोबर. इथं फक्त बी राहिला, ए त्या बाजूला गेला, एचा पॉवर काय झाला, सी झाला. आता समजा तुम्हाला प्रॉब्लेम ह्या फॉर्ममध्ये दिला की एचा पॉवर सी इज इक्वल टू बी दिलाय. ओके. आणि काय करायचं आहे आता, मला हा प्रॉब्लेम कन्वर्ट करायचा लॉगरिथममध्ये. म्हणजे लॉग आला पाहिजे याच्यामध्ये. येत्या लक्षामध्ये काय आला पाहिजे, याच्यामध्ये लॉग आला पाहिजे. मग आता काय करायचं, परत तुम्हाला माहिती आहे बघा, याच्यामध्ये ए हा तुमचा बेस होता. बरोबर. आणि तुम्ही लॉग कोणाचा फाइंड आउट करत होते, बीचा फाइंड आउट करत होते. येत्या लक्षामध्ये. आता तुम्हाला असं जर दिलंय तर काय करा, याला अगोदर ह्या टर्ममध्ये घ्या. बघा म्हणजे कसं की प्रॉब्लेम देताना तुम्हाला काय करतात, शक्यतो प्रॉब्लेम देताना तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये देतात. मी जो लिहिला आहे ना असा, एचा पॉवर सी इज इक्वल टू बी, याला काय करा, अगोदर ह्या फॉर्ममध्ये आणा. म्हणजे काय करायचं आहे, साईड इंटरचेंज करा सिंपल जाण्यासाठी फक्त. म्हणजे तुम्हाला ते लॉजिकही लावता येईल. म्हणजे हा झाला बी इज इक्वल टू एचा पॉवर सी झाला परत. ठीक आहे ना. प्रॉब्लेममध्ये मी काय चेंज नाही केला अजून, फक्त मी साईड इंटरचेंज केली. आणि मग आता आपल्याला माहिती आहे बघा, ए कुठं जातोय, लॉगच्या बेसला जातो इकडं बी, आणि हा राईट साईडला फक्त सी राहतोय. म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथं लॉग लिहा, लॉग ऑफ बी
त्याचा बेस किती लिहायचा आहे तुम्हाला ए आणि राईट साईडला काय राहिला सी. ठीक आहे, हे झालं एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक फॉर्म. बरोबर, एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक फॉर्म तुम्ही एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथममध्ये केलं आणि हेच तुम्ही लॉगचं कशामध्ये करू शकता, परत एक्सपोनेन्शियलमध्ये करू शकता. बरोबर, म्हणजे हे काय होईल, लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, आता याची एक्झाम्पल बघू. ही 10च नंबरची प्रॉपर्टी आहे, फक्त इथे इंटरचेंज केला आहे आपण. समजलंय. सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम ह्या फॉर्ममध्ये असेल, ह्या फॉर्ममध्ये जो प्रॉब्लेम असेल त्याला याच्यामध्ये कन्वर्ट करा, मग तुम्हाला माहिती काय करायचं आहे पुढं. ठीक आहे, समजा क्वेश्चन दिला बघा तुम्हाला, आपण एक्झाम्पल्स घेऊया. 2चा पॉवर 5 दिला आहे 32. आता 2चा पॉवर 5 जर 32 आहे, सो काय केलं मी याला अगोदर, म्हणजे साईड इंटरचेंज केली. म्हणजे इथे दिला मी 32 इज इक्वल टू 2चा पॉवर 5. सो आपल्याला माहिती आहे आता काय करायचं आहे. सो देअरफॉर लॉग, ओके, कोणाचा लॉग काढायचा आपल्याला 32चा. त्याचा बेस किती होईल, हा नंबर बेस आहे ना तुमचा, 2 हा बेस आहे. बरोबर, इज इक्वल टू किती मग, बाजूला राहिला 5. हे झालं पहिल्याचा आन्सर. सोपं आहे का नाही. येस सर. नंबर सेकंडमध्ये एक्झाम्पल दिलं 54चा पॉवर 0 इज इक्वल टू 1. मी काय केलं, परत साईड इंटरचेंज केली. 1 इज इक्वल टू काय लिहिलं, 54चा पॉवर लिहिला 0. आता मला लॉग कोणाचा काढायचा आहे, लॉग काढायचा आहे 1चा, त्याचा बेस 54 झाला, इज इक्वल टू काय झाला आन्सर 0. मी तुम्हाला सांगितलंय बघा ऑलरेडी, लॉग 1चा आन्सर बेस काही असू द्या, लॉग 1 जर आला ना त्याचा आन्सर ऑलवेज किती असतं 0 फॉर एनी बेस. म्हणून ते आपण दिलं. नंबर 3, 23चा पॉवर 1 इज इक्वल टू 23. सो मी साईड इंटरचेंज केली, बरं 23 इज इक्वल टू 23चा पॉवर 1 लिहिला. बरोबर, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड किंवा डायरेक्टली लॉग घ्या. लॉग 23 हा इथं आला बेस 23 इज इक्वल टू 1. परत मी तुम्हाला सांगितलं होतं, लॉग ज्याचा तुम्हाला लॉग काढायचा आहे आणि त्याचा बेस दोघं जर सेम असेल तर आन्सर किती असतं, ऑलवेज 1 असतं. बरोबर आहे. नंबर 4, 9चा पॉवर 3/2 इज इक्वल टू दिलं त्यांनी 27. मग मी असलेलं 27 इज इक्वल टू 9चा पॉवर 3/2 साईड इंटरचेंज केली. सो लॉग कोणाचा घ्यायचा आहे तुम्हाला, 27चा. सो 27 लिहिला, इथं बेसला कोण येईल 9 आला, कळतंय, आणि इज इक्वल टू किती होईल मग हा 3/2. हे झाला आन्सर. नंबर 5, 3चा पॉवर -4 इज इक्वल टू 1/81. सो इथं झालं बघा 1/81 इज इक्वल टू 1/81 इज इक्वल टू 3चा पॉवर किती -4. तुम्हाला लॉग कोणाचा काढायचा आहे आता 1/81चा. बरोबर, बेस किती होईल त्याचा, बेस झाला 3 इज इक्वल टू किती झालं आहे -4. ओके. नंबर 6 आहे 10चा पॉवर 2 सॉरी -2, 10चा पॉवर -2 इज इक्वल टू 0.01. साईड इंटरचेंज करा, 0.01 इज इक्वल टू काय होईल, 10चा पॉवर -2 होईल. करेक्ट आहे. मग आता तुम्ही काय घ्या, लॉग कोणाचा घ्यायचा, लॉग तुम्हाला 0.01चा, त्याचा बेस किती होईल 10. आन्सर किती आलं त्याचं -2 आलं. ओके. नेक्स्ट नंबर 7 आहे ईचा पॉवर 2 किंवा ई स्क्वेअर इज इक्वल टू 7.3890. परत इथं साईड इंटरचेंज करतो मी अगोदर. सो झाला 7.3890 इज इक्वल टू ई स्क्वेअर. बरोबर, मग तुम्हाला लॉग घ्यायचा इथं 7.3890. बरोबर, बेसला कोण येईल इथं ई इज इक्वल टू किती झाला 2 झाला. नेक्स्ट नंबर 8, ईचा पॉवर 1/2 इज इक्वल टू 1.6487. सेम. ठीक आहे, तुमचं आता डायरेक्ट हे झालं असेल बघा, ते रिफ्लेक्स ॲक्शन सारखं. अगोदर साईड इंटरचेंज करा, 1.6487 इज इक्वल टू ईचा पॉवर 1/2. तुम्ही लॉग फाइंड आउट करताय 1.6487 साठी, त्याचा बेस आहे ई इज इक्वल टू किती 1/2. आणि लास्ट वन नंबर 9, ईचा पॉवर -x इज इक्वल टू 6. साईड इंटरचेंज करायची आपल्याला अगोदर,
म्हणजे 6 इज इक्वल टू झाला चा पॉवर मायनस एक्स. झालं बघा लॉग ऑफ 6. बरोबर, त्याचा बेस किती इज इक्वल टू किती मायनस एक्स. ओके, सो दोन्ही टाईपचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेत बघा. एका केसमध्ये आपण लॉग रिमूव्ह केला, ठीक आहे, इथं लॉग रिमूव्ह केले आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिले. एक 6-7 एक्झाम्पल बघितले आपण. आणि दुसरे मी एक्सपोनेन्शियलचं कन्वर्जन लॉगमध्ये केलं, म्हणजे लॉग मी अप्लाय केले. ठीक आहे, सो नोट्स भेटल्यावरती एकदा बघा त्याला परत की आपण कसं करतोय त्याला सॉल्व वगैरे. ठीक आहे, सो गेट द लिटल आयडिया. आता आपण आणखी काही क्वेश्चन सॉल्व करूया बघा लॉगवरतीच, वन बाय वन. आज आपण लॉगचं फंक्शन आपलं एंडच होऊन जाईल, कारण आपल्याकडे आता दीड तासाचा टायमिंग राहणार आहे ना. सो बरंच आपलं कव्हर होऊन जाईल. सो आता क्वेश्चन आहे बघा आपले. राईट द फॉलोविंग एक्सप्रेशन्स. Write the following expressions as a sum or a difference. As a sum or a difference of the logarithms. So first दिलंय बघा त्यांनी log PQ, P into Q divided by RS. ठीक आहे, सम ऑर डिफरन्स म्हणजे काय बघा. तुम्हाला काय विचारलं त्यांनी की तुम्हाला लॉग लिहायचा आहे सम ऑर डिफरन्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजेच काय करायचं, लॉग सेपरेट करायचं आहे. आता इथं प्रॉपर्टी कोणती वापरायची आपल्याला, फर्स्ट आणि सेकंड प्रॉपर्टी. मी पुन्हा इथं प्रॉपर्टी लिहितो. आपली काय होती ती मी तुम्हाला पुन्हा सांगतो बघा. जर तुमचे दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशनमध्ये असतील आणि मला दोघांसाठी जर लॉग सेपरेट करायचं आहे, तर काय येतं मध्ये साईन प्लस येतं, लॉग एम प्लस लॉग एन. ठीक आहे, असं होईल, लॉग एम प्लस लॉग एन झाला. आणि जर तुमचे दोन फंक्शन जर डिव्हिजनमध्ये असतील, मला दोघांसाठी लॉग सेपरेट करायचा आहे, तर मध्ये कोणतं साईन येतं, मायनस साईन येतं. सो लॉग एम मायनस लॉग एन. ओके, अंडरस्टूड. सो हे दोन प्रॉपर्टी आपल्याला, हा यस समजलं ना. येस सर. हो, आपण ह्या दोन प्रॉपर्टी पहिल्या बघितलेल्या आहेत, त्या वापरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सो आन्सर काय होईल बघा, खूप सिम्पल आहे. हे लॉग मी लगेच सेपरेट करायला लागतो. आपल्याला क्वेश्चन काय होता, लॉग पी क्यू अपॉन आर एस सो इज इक्वल टू, अगोदर काय करायचं बघा, लॉग हा पी क्यू दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये बट न्यूमरेटरला आहे, आणि आर एस दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये बट डिनॉमिनेटरला आहे. अगोदर त्यांना सेपरेट करू आपण, म्हणजे लॉग पी क्यू मध्ये डिव्हिजन ही, ठीक आहे, डिव्हिजनचं काय होईल, सॉरी इथं डिव्हिजन होती ना, सो इथं काय करा, मायनस करा, आणि इथं लॉग काय होईल मग आर एस. बरोबर. आता हे बघा, इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, सो ॲडिशन येईल, लॉग पी प्लस लॉग क्यू मायनस मायनस आला का ब्रॅकेट टाकायचं बघा. इथं पण आर आणि यस हे दोघं जण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, सो झाला लॉग आर मध्ये साईन प्लस लॉग यस. बरोबर. ओके, आता सिम्पली फायनली काय होणार इथं, लॉग पी प्लस लॉग क्यू मायनस ब्रॅकेट ओपन करा, दोघं प्लस होते ब्रॅकेटच्या आतमध्ये, ब्रॅकेट ओपन केल्यावरती दोघं पण काय होऊन जातील, मायनस. हे झालं आन्सर. सो 2-2 मार्कासाठी सिम्पल क्वेश्चन असतात बघा हे, कळलंय. नाव वी टेक द सेकंड, लॉग रूट मध्ये एक्स इंटू क्यूब रूट मध्ये वाय. आता हे आपल्याला करायचं आहे. सो काय होईल बघा, दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, सो लॉग रूट एक्स इंटूचं झालं प्लस लॉग सेपरेट केला दोघांसाठी, क्यूब रूट मध्ये वाय. बरोबर. आता हे बघा, मी काय करतो, यांचे रूट रिमूव्ह करतो. रूट रिमूव्ह करायचे म्हणजेच काय, तुम्ही त्याला पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहायचं. आता तुम्हाला माहिती आहे बघा, जर रूट म्हणजे काय असतो, पॉवर 1/2 असतो, माहिती नाही आहे. आणि क्यूब रूट म्हणजे पॉवर किती असतो, 1/3 असतो. ठीक आहे, माहीत नसेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो. इथं इयत्ता 8वी मध्ये होतं बघा तुम्हाला, जर रूट एक्स दिला असेल तुम्हाला तर याचा मिनिंग असतो एक्सचा पॉवर 1/2. क्यूब रूट दिला असेल तुम्हाला, याचा मिनिंग असतो एक्सचा पॉवर 1/3. फोर्थ रूट दिला असेल तुम्हाला तर याचा मिनिंग असतो एक्सचा पॉवर 1/4. ओके, अँड सो ऑन. जो रूट दिला त्याचा एक्सचा काय करायचा, पॉवर करायचा असतो. ठीक आहे, हे तुम्हाला 8वीला होतं. सो मी त्याला पॉवरच्या फॉर्ममध्ये येतं. आता मला कोणती प्रॉपर्टी वापरायची आहे, 3 नंबरची प्रॉपर्टी. 3 नंबरची प्रॉपर्टी मी काय सांगितलं होतं, समजा लॉग आहे, लॉग यम आणि यमचा पॉवर आहे एन.
सो जो पॉवर असतो लॉगच्या फंक्शनचा तो लॉगला काय होत असतो मल्टिप्लाय. ओके, आता ही प्रॉपर्टी मी इथं वापरतोय पुढच्या स्टेपसाठी. म्हणजेच काय होईल आपला आन्सर, मग जो 1/2 एक्सचा पॉवर आहे तो लॉगला झाला मल्टिप्लाय ऑफ लॉग एक्स, आणि 1/3 पण काय होईल लॉगला मल्टिप्लाय होईल ऑफ लॉग वाय. ओके, सो वी गेट द आन्सर हिअर. समजलंय, सिम्पल होतं. नेक्स्ट नंबर 3, ln एचा पॉवर 3 म्हणजे ए क्यूब इंटू ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर प्लस 5 असं दिलंय. ln म्हणजे कोणता लॉग, नॅचरल लॉग, त्याचा बेस किती असणार आहे, ए असणार आहे. सो सेम परत ln लिहिला. इथं मी काय सांगितलं तुम्हाला की इथं जी डिव्हिजन आहे ना, डिव्हिजन अपॉन होतं ना, हे अपॉन. ओके, अपॉनच्या जागेवर तुम्हाला फक्त काय करायचं आता इथं मायनस करायचं. अगोदर कधी पण डिव्हिजन म्हणजे डिव्हिजनसाठी लॉग सेपरेट करून घ्यायचा. म्हणजे ln न्यूमरेटर काय होईल याचा ए क्यूब इंटू ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, डिव्हिजन आहे सो मायनस, म्हणजे थोडक्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरसाठी अगोदर लॉग सेपरेट करून घ्यायचा. ओके, ln रूटमध्ये बी स्क्वेअर प्लस 5 मध्ये मायनस आलं. आता लॉग ह्या आतमधल्या फंक्शनसाठी सेपरेट करायचं. आता हे फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये दोघं, सो इथं काय होईल ln ए क्यूब मल्टिप्लिकेशनचा प्लस ln ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस. आता इथं आतमध्ये कुणीच मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमध्ये नाही आहे, सो याला मी ह्या स्टेप पुरता ॲज इट इज ठेवतो बी स्क्वेअर प्लस 5. किंवा आपल्याला माहिती आहे बघा स्क्वेअर रूटमध्ये येते फंक्शन, बरोबर, पॉवरच्या फॉर्ममध्ये करा त्याला. स्क्वेअर रूटमध्ये म्हणजे त्याचा पॉवर किती झाला 1/2 इज इक्वल टू. आता आपल्याला 3 नंबरची प्रॉपर्टी परत, जो पॉवर असतो बघा, बरोबर, लॉगच्या फंक्शनचा पॉवर लॉगला काय असतो मल्टिप्लाय असतो. म्हणजे हे 3 पुढे येईल 3 ln ऑफ ए, इथं 2 पुढं आला 2 ln ऑफ ए मायनस 2 मायनस इथं 1/2 पुढं आला, हे झालं ln ऑफ बी स्क्वेअर प्लस 5. हे झालं आन्सर. समजलं, 3 मार्काचा क्वेश्चन येतो असं याच्यावर जर आला तर. ठीक आहे, सिम्पल होता. आता नंबर 4 परत ln, हे डिफरन्सिएशन खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे बरं का रे लॉग. डिफरन्सिएशनमध्ये 12वीला, त्यानंतर इंटिग्रेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे हे. सो व्यवस्थित समजून घ्यायचं. हे एक्स मायनस 2 इथं आहे 2x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स प्लस 4 आणि इथं स्क्वेअर रूटमध्ये 2x प्लस 4. ठीक आहे, ब्रॅकेटचा पॉवर 2 असं दिलं आहे बघा. आता ब्रॅकेटचा पण पॉवर 2 आहे, सो सगळ्यात अगोदर तुम्हाला ह्या 2चा विचार करावा लागेल. इथं ln म्हणजे लॉगचा बेस ई आहे आणि इथं पॉवर 2 आहे. अगोदर सगळ्यात अगोदर तो पुढे येईल. ठीक आहे, सो बघा अगोदर तो 1 म्हणजे 2 अगोदर पुढे घेतला 2 ln, आणि हा 2 प्रत्येकाला मल्टिप्लाय राहणार आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये. सो 2 ln, बाकीचं ॲज इट इज ठेवतो मी ह्या स्टेपसाठी 2x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स प्लस 4 2x प्लस 4. ठीक आहे, सो इज इक्वल टू 2. आता काय करायचं आहे बघा, आता जो ln मला सेपरेट करायचा आहे. ठीक आहे, मग आता 2 ह्या प्रत्येकाला मल्टिप्लायमध्ये, सो मी आता कर्ली ब्रॅकेट इथं लिहिला. ln अगोदर सेपरेट कोणासाठी होत असतो डिव्हिजनसाठी. सो इथं काय येईल ln ऑफ रूट क्यूब रूटमध्ये एक्स मायनस 2 त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 2x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 4 मध्ये डिव्हिजन आहे, बरोबर. इथं ब्रॅकेट कंप्लीट झाला, हा स्क्वेअर ब्रॅकेट मायनस, मग ln पुढचा म्हणजे डिनॉमिनेटर आता एक्स प्लस 4 आणि इथं स्क्वेअर रूटमध्ये काय आला 2x प्लस 4 आला. ओके, सो 2. आता मल्टिप्लिकेशनसाठीचे लॉग तुम्ही सेपरेट करा. सो काय होईल बघा इथं ln. आता इथं क्यूब रूट आहे, बरं चला अगोदर आपण सेपरेट करूया. सो इथं क्यूब रूट एक्स मायनस 2 त्या दोघांचं आणि पुढच्या ब्रॅकेटसोबत तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो काय होईल त्याला हा प्लस होईल प्लस ln इथं 2x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 4 मध्ये साईन मायनस आहे आणि पुढं परत 2 ब्रॅकेट्स आहेत किंवा 2 टर्म आहे. सो इथं काय आला पाहिजे ब्रॅकेट आला पाहिजे. सो इथं मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. सो ln ऑफ एक्स प्लस 4 मल्टिप्लिकेशनचा होईल प्लस, आणि पुढची टर्म ln ऑफ इन द स्क्वेअर रूट
2x प्लस 4 इथं स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आणि होल कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, आता फक्त काय करायचं तुम्हाला, पॉवर जे एक्सपोनेन्शियल म्हणजे पॉवरच्या फॉर्ममध्ये दिल्या सगळ्या टर्म्स आणि मग ते पॉवर पुढे घ्या. म्हणजे हा झाला बघा एल एन. क्यूब रूटला तुम्ही कसं लिहू शकता, एक्स मायनस 2चा पॉवर 1/3 प्लस एल एन. एका स्टेपला मी घेतो त्यामुळं 2x प्लस 1चा पॉवर 4, इथं मी ब्रॅकेट ओपन केला, एल एन इथं एक्स प्लस 4 प्लस मायनस मायनस एल एन इथं 2x प्लस 4चा पॉवर 1/2. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. So we get the final answer 2 in the curly bracket. आता बघा तुम्ही, इथं 1/3 आहे, इथं 4 आहे आणि इथं 1/2, तेवढे फक्त पुढे येतील. So we get here 1/3 ln x minus 2 plus 4 ln 2x plus 1 minus ln x plus 4 as it is minus 1/2 ln 2x plus 4. This is the final answer. 2 complete ब्रॅकेटला काय असणार आहे, मल्टिप्लाय. सो 3 मार्काचा क्वेश्चन होता. ओके, समजलंय. आता काय करायचं आपल्याला, पुढच्या टाईपचा क्वेश्चन घ्यायचा. पुढच्या टाईपमध्ये काय आहे की लॉग कॉमन घ्यायचा आता. ठीक आहे, सो क्वेश्चन असा आहे, राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन्स write the following expression as a single logarithm. A single logarithm. ठीक है, पहला क्वेश्चन, 5 log x plus 7 log y minus log z. ठीक आहे, आता याला आपल्याला काय करायचं आहे, सिंगल लॉगरिथमच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सिंगल लॉगरिथमच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय करायचं बघा. ओके, सो समजून घ्या, सिंगल लॉगरिथमच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेप आपली अशी असते की लॉगचे जे म्हणजे लॉगच्या फंक्शन म्हणजे हे जे लॉग आहेत ना, त्या लॉगला मल्टिप्लिकेशनमध्ये 1 पाहिजे. बघा इथं 5 आहे, इथं 7 आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये 1 म्हणजे लॉगचा जो कोइफिशियंट प्रकार आपण म्हणू, लॉगचा कोइफिशियंट ऑलवेज 1 पाहिजे, तरच तुम्हाला लॉग काय करतो तो तिघांमधून कॉमन काढता येईल. म्हणजे जेवढ्या टर्म्स आहे त्याच्यामधून तुम्हाला कॉमन काढता येईल. आता इथं बघा, पहिल्या लॉगचा मल्टिप्लिकेशनमध्ये 5 आला, दुसऱ्या लॉगला मल्टिप्लिकेशनमध्ये 7 आला. ओके, सो आपण 3 नंबरची प्रॉपर्टी वापरणार आहे पण रिव्हर्स मॅनरमध्ये. आता की लॉगला जो नंबर मल्टिप्लायर असतो तो लॉगच्या फंक्शनचा काय करायचा, पॉवर करून टाकायचा. बरोबर ना, म्हणजे काय होईल, लॉग एक्सचा पॉवर 5 झाला आणि इथं काय होईल, लॉग वायचा पॉवर किती होईल, 7 होईल मायनस लॉग झेड. कोणती प्रॉपर्टी वापरली समजलं का तुम्हाला, लॉग यम होता, यमचा पॉवर होता एन, सो याचा आन्सर आपलं काय राहायचं, एन लॉग ऑफ यम, जो हे होता इथं आला होता. बरोबर, मग आता तुम्हाला ऑलरेडी तो इथं दिला आहे, तुम्हाला त्याला कुठे न्यायचं आहे, फक्त मग पॉवरच्या प्लेसला न्यायचं होतं, इथं यमच्या पॉवरच्या प्लेसला. ओके, यमच्या पॉवरच्या प्लेसला आणायचं, रिव्हर्स वापरलं. करेक्ट, अंडरस्टूड. सो इज इक्वल टू, Yes, sir. आता ह्या यांच्यातून काय करा, प्लस कॉमन काढा, सॉरी लॉग कॉमन काढा अगोदर. ह्या दोघांमधून लॉग मी कॉमन काढतो. सो लॉग कॉमन जर काढले तर प्लस होतं ना, प्लसचं काय होईल, इथं मल्टिप्लिकेशन होईल दोघांमध्ये, x⁵5 आणि दुसरं काय y⁵7. पुढचा मायनस लॉग झेड ॲज इट इज ठेवला. ओके, आता दोन लॉगमध्ये मायनस आहे, सो तुम्हाला माहिती बघा, मायनस जर असेल तर काय असतं, मग डिव्हिजन होईल. सो लॉग ऑफ हा झाला x⁵5 y⁵7, डिव्हिजनचं मायनसचं झालं बघा डिव्हिजन, आणि खाली काय येईल, लॉग झेड येईल. पुढच्या पानावर घेतो मी याला. सो लॉग, ओके, वरती काय आला, x⁵5 इंटू y⁵7 डिवायडेड बाय मायनस झालं डिव्हिजन, लॉग एकच राहिला आता, आणि खाली काय आला, मग झेड आला. ओके, हे झालं तुमचा आन्सर. समजलंय. ओके, सेकंड वन, 1/3 log x minus 1 plus 1/2 log x
1/3 log x minus 1 प्लस 1/2 log x. सो सेम करायचं बघा, जे लॉगचे मल्टिप्लायर आहेत त्याला पॉवरच्या प्लेसवरती घेऊन जायचं आहे तुम्हाला. सो इज इक्वल टू लॉग x मायनस 1चा पॉवर 1/3 प्लस लॉग एक्सचा पॉवर 1/2. बरोबर आहे. आता दोन लॉगचा मला एकच लॉग लिहायचा आहे आणि इथं प्लस आहे. सो तुमचे दोन फंक्शन कशामध्ये येतील मग? मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. म्हणजे एक्स मायनस 1चा पॉवर किती झाला हा 1/3 इंटू इथं एक्सचा पॉवर किती झाला 1/2. आता यांना मी रूटच्या फॉर्ममध्ये लिहितो. सो लॉग रूटच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय होईल आपल्याला माहिती आहे बघा. पॉवर 1/3 म्हणजे तो कोण आहे? क्यूब रूट आहे. सो क्यूब रूटमध्ये काय आला एक्स मायनस 1 इंटू एक्सचा पॉवर 1/2 म्हणजे हा रूट आहे फक्त स्क्वेअर रूट. हा झाला स्क्वेअर रूटमध्ये एक्स. काय झाला इथं स्क्वेअर रूटमध्ये एक्स झाला. ठीक आहे. हे झाले आन्सर तुमचे. आता तिसरं जे एक्झाम्पल आहे त्याला मी होमवर्क देतो, तेवढं कंप्लीट करून टाकायचं. सो क्वेश्चन असा आहे एल एन एक्स प्लस 2 प्लस एल एन करा लगेच साक्षी, नाही तर काही होमवर्कची गरज नाही, लगेच करून टाका. एक्स मायनस 2 मायनस 3 एल एन एक्स प्लस 5. एल एन म्हणजे लॉगचा बेस ई असतो. बरोबर. मी अगोदर काय केलं, सगळ्यांचा कोइफिशियंट म्हणजे लॉगचा मल्टिप्लायर 1 पाहिजे. सो हा एक्स प्लस 2, हा एक्स मायनस 2. बरोबर. हे मायनस एल एन एक्स प्लस 5चा पॉवर 3 झाला. इथं पॉवर 3 आला. बरोबर. 3ला मी वरती घेऊन गेलो. आता अगोदर ह्या दोघांमधून लॉग कॉमन घ्या म्हणजे हे होईल एक्स प्लस 2 पहिला ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये दुसरा ब्रॅकेट एक्स मायनस 2. बरोबर. आणि मायनस एल एन ऑफ एक्स प्लस 5चा पॉवर 3 ॲज इट इज ठेवला. आता हा एल एन आणि हा एल एन मला कॉमन घ्यायचा आहे, मध्ये मायनस आहे दोघांच्या. सो एल एन पहिल्या ब्रॅकेटमध्ये आला एक्स प्लस 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आला एक्स मायनस 2. बरोबर. डिवायडेड बाय एक्स प्लस 5 पॉवर 3. आता वरचे दोन ब्रॅकेट कोणत्या फॉर्ममध्ये साक्षी? एक आहे एक्स प्लस 2, दुसरा एक्स मायनस 2. याचा आन्सर काय होईल मग? ए स्क्वेअर मायनस. बरोबर. बी एक्स स्क्वेअर. हो म्हणजे हे झालं एक्स स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर किती 4 डिवायडेड बाय एक्स प्लस 5 ब्रॅकेट क्यूब. हे झालं फायनल आन्सर. एक्स प्लस 5 ब्रॅकेट क्यूब. ओके कळालं हे पण? येस सर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॉल्व फॉर एक्स म्हणून आहे. सॉल्व फॉर एक्स. सॉल्व फॉर एक्स म्हणजे काय, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची. हे पण सिम्पल आहे. ठीक आहे. नाव सी वी कॅन सी वन बाय वन. सो फर्स्ट log 2 plus log x plus 3 minus log 3x minus 5 is equal to log 3. आता याच्यामध्ये तुम्हाला जो x दिसतोय ना, त्या x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. ठीक आहे. हा जो x दिसतो त्याची व्हॅल्यू. सो दोन्ही बाजूला लॉग आहे. सो मी काय करतो लॉगला कॉमन घेतो. सो इथं बघा काय होईल, इथं लॉग प्लस प्लस मध्ये आहे. सो अगोदर त्याला मी घेतलं. बघा अगोदर लॉगचे कोइफिशियंट बघा, सगळ्यांचे कोइफिशियंट 1 1 1 आहे. सो लॉगला तुम्हाला कॉमन घेता येईल. सो लॉग अगोदर ह्या लॉगला आणि ह्या लॉगला कॉमन घेतलं मी. सो बाकीचे म्हणजे लॉग 2 आणि त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये कोण येईल मग दुसरा ब्रॅकेट येईल. दुसरा ब्रॅकेट काय तुमचा एक्स प्लस 3 आहे, याला मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. पुढचा मायनस लॉग 3x मायनस 5 मी ॲज इट इज ठेवला. पुढचा काय बघा लॉग 3 आहे. आता काय करा, ह्या लॉगला आणि ह्या लॉगला कॉमन घ्यायचं आपल्याला. लॉग सो काय होईल हे बघा वरती 2 इंटू एक्स प्लस 3, कारण खाली मायनस आहे. मायनसचं काय होत असतं डिव्हिजन, आणि डिनॉमिनेटरला काय आला 3x प्लस 5. ओके. तुमचा हा ब्रॅकेट. सो इज इक्वल टू लॉग 3. दोन्हीकडचा लॉग लॉग कॅन्सल. राहिलं काय बघा इथं 2 इंटू एक्स प्लस 3 डिवायडेड बाय 3x प्लस 5 इज इक्वल टू राहतोय तुमचा 3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि आन्सर काढायचं. सो 2 हे बघा याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल 2x 2 इंटू 3 6 आणि 3 इन ब्रॅकेट 3x प्लस 5. सो दिस इज 2x प्लस 6 इज इक्वल टू 3 इंटू 3 9x 3 इंटू 5 15. बरोबर.
घ्या 9x इकडे तो मायनस होईल आणि हा 15 तिकडे घ्या मायनस होईल. कळतंय ना? काहीतरी हुकतंय का माझ्याकडून प्लस मायनस साईन वगैरे का बरोबर आहे सगळं? 3x-5 होता ना, तो इथं प्लस झाला माझ्याकडून. हा इथं -5 ना, इथं याला प्लस करा, अरे सॉरी मायनस करा. ठीक आहे ना, इथं पण परत काय होईल मायनस होईल, माझ्याकडून ते प्लस झालं होतं. ओके, हे मायनस म्हणजे हा तुमचा 15 मायनस आहे. 2x मायनस 9x मायनस 7x, हा -21. मग तुमचा एकचा आन्सर काय होईल, दोन्हीकडचा मायनस मायनस कॅन्सल झाला. 7x इज इक्वल टू 21. सो तुमचं एकचा आन्सर झालं 3. करेक्ट. ओके, चला सेकंड एक्झाम्पल ट्राय करूया. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे 2 log बेस 10 ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस log बेस 10 ऑफ x प्लस 11/10. आता ह्या प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवा की सगळ्या टर्म्स तुमच्या लॉगमध्ये पाहिजे. बघा इथं 1 आलाय, फक्त 1ला पण मला काय करायचं आहे, लॉगमध्ये आणायचं आहे. सो आपल्याला माहिती आहे लॉगचा आन्सर 1 कधी येतं, जर लॉगचा बेस आणि ज्याचा लॉग काढायचा आहे दोघं सारखे असतील तर. आणि इथून ह्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला आणखीन एक गोष्ट काय समजते की तुम्हाला लॉगचा बेस किती घ्यायचा आहे, तुम्हाला लॉगचा बेस घ्यायचा आहे 10. ठीक आहे. सो पहिली स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. बघा मी कसं लिहितो याला, 2 log बेसवरती गेला माझा, बेस 10 ऑफ x इज इक्वल टू, हां ह्या 1ला कसं लिहितो मी, ह्या 1ला मला लिहायचं आहे लॉग बेस 10 ऑफ 10. बरोबर का? आपली प्रॉपर्टी होती बघा, जर बेस आणि तुमचा बेस आणि ज्याचा लॉग काढायचा दोघं सारखे असतील तर तुमचा आन्सर 1 असतं. म्हणजे हा ज्या येलो कलरमध्ये 1 केला ना मी, सो ती 1ची ही व्हॅल्यू आहे. सो प्लस लॉग बेस 10 ऑफ x प्लस 11/10. आता लॉगचे कोइफिशियंट 1 करायचे आपल्याला, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये जे आहेत त्या. सो हे 2 वरती जाईल, म्हणजे लॉग बेस 10 ऑफ x स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय करा आता, इथं याचा कोइफिशियंट 1 आहे, याचा कोइफिशियंट 1 आहे, लॉगला कॉमन घ्या, म्हणजे लॉग 10 इन ब्रॅकेट, इथं कोण आहे बघा 10 इंटू दुसरं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये ना x प्लस 11/10. मी लॉग कॉमन म्हटल्यावरती ते काय करतो मी एकदा लिहितो, हा मग प्लस असेल तर मल्टिप्लिकेशन होईल, मायनस असेल तर काय होईल, डिव्हिजन होईल. दोन्हीकडचा लॉग लॉग काय झाला, कॅन्सल. इकडं राहिला फक्त एक्स स्क्वेअर, आणि इथं काय राहील 10 इंटू एक्स प्लस 11/10. काय करा, 10ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 10 इंटू एक्स झाला बघा 10x, 10 आणि इंटू 11/10, 10 कॅन्सल होईल, फक्त 11 राहील. दोघांना घ्या लेफ्ट साईडला आता. सो काय झाला बघा, मग एक्स स्क्वेअर मायनस 10x मायनस 11 इज इक्वल टू 0. बरोबर. मग आता मला असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन -11 आहे, ॲडिशन -10 आहे. येस, ॲडिशन -10, -11 आणि +1. -11 इंटू +1चं मल्टिप्लिकेशन -11, दोघांचे ॲडिशन -10. म्हणजेच तुमचं x -11 किंवा x + 1 इज इक्वल टू काय आला, 0 आला. म्हणजे तुमचा x -11 इज इक्वल टू 0 आहे, किंवा x + 1 इज इक्वल टू काय, 0 आहे. म्हणजे तुमची व्हॅल्यू काय आली, x इज इक्वल टू 11 आली, किंवा x इज इक्वल टू काय आलं, -1 आला. मी तुम्हाला सांगितलं बघा, लॉग्स निगेटिव्हमध्ये पॉसिबल नाहीत. बरोबर. म्हणजे निगेटिव्ह नंबर डज नॉट लॉग, निगेटिव्ह नंबरचे लॉग डज नॉट एक्झिस्ट. मग याला काय करा, इनव्हॅलिड म्हणा, इनव्हॅलिड. म्हणजे तुमचं एक्सचा आन्सर काय आलं, x इज इक्वल टू 11. ठीक आहे, थोडं व्यवस्थित करतो याला. एक झाला 11. ठीक आहे, अजून एक 3-4 प्रॉब्लेम टोटल याच्यामध्ये. मी आणखीन एक घेतो, नंबर 3. मग तुम्ही चौथा होमवर्क म्हणून ट्राय करा. सो नंबर 3 आहे,
log base 2 of x plus log base 4 of x plus log base 16 of x is equal to 21/4. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना रे तर लॉगचे बेस सगळ्यांचे डिफरंट डिफरंट आहेत. सो आपल्याला इथं कोणती प्रॉपर्टी वापरायची? बेस चेंज प्रॉपर्टी. मी प्रॉपर्टी लिहितो बघा. ती बेस चेंज प्रॉपर्टी काय होती? लॉग बेस ए ऑफ एक्स असं होतं ते, बरोबर. सो लॉग काय करायचं? न्यूमरेटरला लॉग एक्स लिहिला, डिनॉमिनेटरला मी ए लिहिला. सो तुम्हाला जो बेस वाटेल तो लिहून टाकायचा. आता मॅथ्समध्ये समजा मी बेसच नाही लिहिला, मी मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ना, हा करेक्ट ना, आपण मॅथ्स शिकतोय. जर मी बेस लिहिलाच नाही इथं तर बेस लक्षात ठेवायचा. बेस काय असणार इथं? ई असणार आहे, ई. ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी मला इथं वापरायची आहे. याला आपण बेस चेंज प्रॉपर्टी म्हणतो, कारण प्रत्येकाचा बेस डिफरंट डिफरंट आहे. सो काय होईल बघा. सो इथं लिहिलं मी लॉग एक्स वरती, खाली लॉग 2, परत प्लस वरती लॉग एक्स, खाली लॉग 4, प्लस वरती दिला मी लॉग एक्स डिवायडेड बाय खाली दिला लॉग 16 इज इक्वल टू 21/4. ठीक आहे. आता आणखीन एक बघा. लॉग एक्स अपॉन लॉग 2 ॲज इट इज ठेवला, प्लस लॉग एक्स अपॉन लॉग 4ला कसं लिहायचं रे? लॉग 2चा पॉवर 2 प्लस लॉग एक्स अपॉन 16ला कसं लिहायचं? लॉग 2चा पॉवर 4 इज इक्वल टू 21/4. 2चा पॉवर 4 झाला तो. ठीक आहे. ओके. सो येईल काय बघा, हे लॉग एक्स अपॉन लॉग 2, म्हणजे मी डिनॉमिनेटरला लॉग 2 करून घेतलं सगळं. ठीक आहे ना. दिस इज लॉग एक्स. त्यानंतर हे 2 लॉगच्या फंक्शनचे पॉवर आहे ते लॉगला मल्टिप्लाय होतील. म्हणजे इथं झालं बघा 2 log 2 प्लस लॉग एक्स 4 log 2 इज इक्वल टू 21/4. सो वरतून मी लॉग एक्स कॉमन काढला आणि खालून काय कॉमन काढला? लॉग 2. सो काय राहील बघा, इथून हा लॉग एक्स अपॉन लॉग 2 पूर्ण कॉमन निघला, सो 1. इथं लॉग एक्स अपॉन लॉग 2 कॉमन निघला, सो 2. इथं लॉग एक्स अपॉन लॉग 2 कॉमन निघला, सो 4. आणि इज इक्वल टू किती आहे? सॉरी 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 ते 2 आणि 4 डिनॉमिनेटरला राहिले. म्हणजे इथं असं लिहितो मी त्याला, इथं 1/1, इथं 1/2. ठीक आहे. आणि इथं 1/4 इज इक्वल टू 21/4. ओके. आता एकदम सिम्पल टेक्निक सांगतो बघा. काय करा, इथं लॉग एक्स अपॉन लॉग 2 ॲज इट इज. ठीक आहे. इथं आता मी परत लॉग एकत्र करणार आहे, म्हणजे जी वापरली बेस चेंज प्रॉपर्टी तीच फक्त मला रिव्हर्समध्ये वापरायची. इथं सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करा. सगळ्यांचा डिनॉमिनेटर किती करा? सेम. म्हणजे किती? 4 करा. म्हणजे काय होईल? इकडचा 4 इकडचा 4 कॅन्सल होऊन जाईल तुमचा. इथं डिनॉमिनेटरला 1 होता, वरती दिसायचं. इथं डिनॉमिनेटर तुमचा काय होता? 1 होता, वरती 1 आहे. सो वरती कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला? 4ने. सो तो 4 होईल. प्लस आता पुढं इथं डिनॉमिनेटरला 2 आहे, मला 4 करायचा आहे, सो 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो हा 4 झाला, बरोबर. इथं तर 4 ऑलरेडी आहे. सो इथं डायरेक्टली काय येईल? +1 येईल, इज इक्वल टू 21/4. सो ह्या साईडचा 4 ह्या साईडचा 4 काय झाला? कॅन्सल झाला. आता याला मी कसं लिहितो बघा, लॉग बेस 2 ऑफ एक्स, बरोबर का. लॉग एकत्र केला मी न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा, सो लॉग एक्स आणि त्याचा बेस काय होईल? 2 होईल. वर्षी जी प्रॉपर्टी होती ना आपली ही, तीच फक्त आता असं दिलंय तुम्हाला. सो तिथून हे आणलं मी, म्हणजे ए बघा, ए बेसला आला तसं. सर 4 + 2 + 1 पाहिजे ना? 2 × 2, हा येस येस सॉरी, हा 2 खाली 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 × 2 4, आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 × 2, करेक्ट. मग हे किती झालं बघा आता? 4 + 2 6, 6 + 1 किती? 7, आणि इकडं 21. मग आता या 7ला त्या बाजूला पाठवा. सो लॉग बेस 2 ऑफ एक्स इज इक्वल टू 21 अपॉन काय होईल? तो 7 होईल. म्हणजे लॉग बेस 2 ऑफ एक्स इज इक्वल टू 7. 21/7 किती झाला? 3 झाला, बरोबर. पण मला एक्स काढायचा आहे रे, हे का नाही. अजून आपला आन्सर नाही आला बघा फायनल. सो इथं काय वापरायचं? लॉग रिमूव्हल फॉर्म्युला. सो लॉग रिमूव्हल जर केला तर ह्या बाजूला फक्त कोण राहील? एक्स राहील. बेस 2 तिकडे गेला आणि 2चा पॉवर किती झाला? 3 झाला. म्हणजे तुमचा एक्सचा आन्सर किती आला? एक्स आला 8. समजलं साक्षी? येस सर. ओके. अजून 2 प्रॉब्लेम घेऊ आणि थांबू वाटलं असतं. मग तुम्हाला 8:30ला निघावं लागतं ना? येस सर. हां हां. म्हणजे लॉगचं फंक्शन आपलं संपून जाईल आज.
होमवर्क देतो मी तुम्हाला एक याच्यातला चौथा क्वेश्चन होमवर्क घ्या. मग एक्स प्लस लॉग बेस 10 1 प्लस 2चा पॉवर एक्स इज इक्वल टू एक्स लॉग बेस 10 log base 10 of 5 plus log base 10 of 6. ठीक है. So this is your homework. Next question, important one now. हे जे 3 क्वेश्चन सांगतो तिन्ही इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही काय करा टेक्स्टबुक मधले सॉल्व क्वेश्चन्स पण बघा ह्या टाईपचे तेवढे करून जा. त्यापैकी एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारतात बघा ते पेपरला. क्वेश्चन असं दिला आहे, इफ लॉग एक्स प्लस वाय अपॉन 3 इज इक्वल टू 1/2 log x plus 1/2 log y, then show that x upon y plus y upon x is equal to किती 7. हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. खूप सिंपल आहे बघा. काय दिलं मी ते लिहितो अगोदर. आपल्याला दिलंय त्यांनी log x plus y upon 3 is equal to 1/2 log x plus 1/2 log y. ठीक आहे. मी काय करतो आता इथं जे 1/2 आहेत लॉगचे कोइफिशियंट मला 1 लागतात ना, सो त्याला मी पॉवरच्या प्लेसला नेतो आणि मग लॉग रिमूव्ह करायचा आपल्याला. सो लॉग एक्स प्लस वाय अपॉन 3 इज इक्वल टू लॉग एक्सचा पॉवर 1/2 प्लस लॉग वायचा पॉवर सुद्धा किती 1/2. आता हा लॉग आणि हा लॉग कॉमन घ्या, मध्ये प्लस आहे सो त्या फंक्शनचं मल्टिप्लिकेशन होईल. लॉग एक्स प्लस वाय अपॉन 3 इज इक्वल टू लॉग इथं एक्सचा पॉवर 1/2 इंटू वायचा पॉवर 1/2. मग दोन्हीकडचा लॉग लॉग कॅन्सल. बरोबर. काय राहील मग लेफ्ट साईडला राहील एक्स प्लस वाय अपॉन 3 इज इक्वल टू इथं एक्सचा पॉवर 1/2 वायचा पॉवर 1/2. म्हणजे हे झालं आपलं एक्स प्लस वाय अपॉन 3 इज इक्वल टू रूट एक्स इंटू रूट वाय. स्क्वेअर करा बोथ साईडचा. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यावरती काय होईल इथं झाला एक्स प्लस वाय अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथं रूट एक्स इंटू रूट वाय यांचा स्क्वेअर केल्यावरती यांचा स्क्वेअर निघून जाईल, फक्त एक्स वाय राहील. करा एक्सपान्शन. सो एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय किती 3चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू काय झाला हा एक्स वाय झाला. 9ला पाठवा बघा राईट साईडला, सो तो तिकडं मल्टिप्लाय होईल म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9xy. ओके. आता हा 2xy पण काय करा राईट साईडला घेऊन जा. इकडं प्लस येतो तिकडं जाऊन काय होईल मायनस. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9xy मायनस 2xy. करेक्ट. सो दिस बिकम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 9 मायनस 2 किती झाला 7xy. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे एक्स अपॉन वाय प्लस वाय अपॉन एक्स इज इक्वल टू 7. म्हणजे राईट साईडला फक्त 7 पाहिजे. सो फक्त काय करा माहिती का एक्स स्क्वेअर थ्रू आउट एक्स वायने डिवाइड करायचं. इथं 7 राहायला पाहिजे ना, मग 7 राहण्यासाठी डिवाइड कशाने करायचं आहे एक्स वायने सगळ्याला. मग एक्स स्क्वेअरला पण डिवाइड केलं मी एक्स वायने, वाय स्क्वेअरला पण डिवाइड केलं मी एक्स वायने आणि 7xy सुद्धा डिवाइड केलं मी एक्स वायने. सो काय होईल इथलचा 1x इथलचा 1x कॅन्सल, इथलचा 1y इथलचा 1y कॅन्सल, इथलचा xy इथलचा xy कॅन्सल. सो वी गेट द फायनल आन्सर. So final answer is x upon y plus y upon x is equal to 7. Hence proof. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. आता याच्यासारखाच एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देतो. सिंपल आहे, असंच ह्या टेक्निकने जायचं आहे तुम्हाला आणि सॉल्व्ह करायचं आहे त्याला.
क्वेश्चन असा आहे तो, इफ लॉग x minus y upon 4 is equal to log root x minus log root y, then show that x plus y bracket square is equal to 20xy. 20xy. ठीक आहे, एवढं मग प्रूव्ह करा. ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल घेऊया, मग आपण थांबू. तुम्हाला असं दिलंय आता, इफ x is equal to log base a of bc, y is equal to log base b of ca, and z is equal to log base c of ab, then prove that one upon 1 plus x plus 1 upon 1 plus y plus 1 upon 1 plus z is equal to 1. हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे. सो कसं प्रूव्ह करता येईल बघा. मी डायरेक्टली काय करतो, लेफ्ट हँड साईड लिहितो. माझा आन्सर 1 आला पाहिजे. लेफ्ट हँड साईड काय आपली 1 अपॉन 1 प्लस एक्स प्लस 1 अपॉन 1 प्लस वाय प्लस 1 अपॉन 1 प्लस झेड, सो इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्सच्या जागेवरती काय लिहा, 1 अपॉन 1 प्लस, हे बघा एक्सची जागेवरती एक्सची व्हॅल्यू लिहा. इथं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, इथे तुम्हाला वायची व्हॅल्यू दिलेली आहे, इथे तुम्हाला झेडची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर, एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू आहे लॉग त्याचा बेस ए ऑफ बी सी प्लस 1 अपॉन 1 प्लस वायची व्हॅल्यू आहे लॉग बेस बी ऑफ सी ए प्लस 1 अपॉन 1 प्लस झेडची व्हॅल्यू काय आहे log c of ab. Okay, so is equal to, so 1 upon 1 plus, आता बेस चेंज फॉर्म्युला यांच्यासाठी, म्हणजे वरती काय होईल, न्यूमरेटरला आला लॉग बी सी, डिनॉमिनेटरला काय येईल लॉग ए येईल, प्लस सिमिलरली आता तिन्ही ठिकाणी 1 प्लस वरती आला लॉग सी ए, खाली आला लॉग बी, प्लस इथं 1 अपॉन 1 प्लस वरती लॉग ए बी आणि डिनॉमिनेटरला काय लॉग सी. आता डिनॉमिनेटरचं काय करा, ॲडिशन करा. सो लॉग ए इंटू 1 झाला लॉग ए प्लस लॉग बी सी, आणि अपॉन कोण येणार याला खाली लॉग ए येणार आहे. बरोबर, म्हणजे तो डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटरला असेल त्याला लिहू डायरेक्टली वरती, मग त्याची पोझिशन कुठे येईल वरती जाईल. तो डायरेक्टली लॉग ए हा डायरेक्ट वरती जाईल, कारण हा डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटरला आहे. मग सेम इथं डिनॉमिनेटरला ॲडिशन केल्यावर काय होईल, लॉग बी इंटू 1 लॉग बी प्लस हा लॉग सी ए, डिनॉमिनेटरला कोण येणार आहे लॉग बी, बट त्याची पोझिशन परत कुठे आहे डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर, तो वरती जाईल लॉग बी. सिमिलरली इथं काय होईल लॉग सी प्लस लॉग ए बी, आणि वरती काय गेला लॉग सी गेला. ठीक आहे, सो नेक्स्ट स्टेपला आता डिनॉमिनेटरचे सगळे लॉग काय घ्या, कॉमन घ्या. सो लॉग ए, इथं मी लॉग कॉमन घेतला, सो लॉग ए बी सी तिघात मल्टिप्लिकेशन होईल, सो लॉग ए बी सी, इथं लॉग बी अपॉन, इथं परत मी लॉग कॉमन घेतला. ठीक आहे, लॉग जर कॉमन घेतला आपण तर बी सी ए हे काय होऊन जाईल आपलं परत एकत्र. बरोबर, मी फक्त त्याला ए बी सी लिहिलं, म्हणजे सिक्वेन्स लिहिलं. वरती लॉग सी परत लॉग कॉमन घ्या, सो इथं सी आणि इथं ए बी आहे, दिसतंय सगळ्यांना. इथं ए होता, इथं बी सी होता, इथं बी होता, इथं सी ए होता, आणि त्याला मी ए बी सीच लिहिलं. आता इथं सी ए इथं ए बी आहे, म्हणजे तो परत काय होईल लॉग ए बी सी. सो तुम्हाला दिसतंय बघा, आता डिनॉमिनेटर तिघांचा सेम झाला. डिनॉमिनेटर जर सेम झाला तर वी कॅन राईट दॅट डिनॉमिनेटर इन ओनली 1 टाइम, सो लॉग ए बी सी. बरोबर, आणि वरती काय बघा लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी.
सो वरती पण लॉग कॉमन घ्या. सो प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन होईल. सो लॉग ए बी सी वरती खाली सुद्धा काय आलं लॉग ए बी सी. सो लॉग ए बी सी झाला कॅन्सल. सो वी गेट द आन्सर 1. Now this is equal to RHS. ओके. सो हे आपण प्रूव्ह केलं. हे आन्सर तुमचं परत किती आलं मग 1 आलं, जे आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलं होतं बघा त्यांनी. देन प्रूव्ह दॅट. दिसलंय ना इथं, मी तुम्हाला ते थोडं करतो. हे बघ, हे प्रूव्ह करायचं होतं तुम्हाला. जस्ट वेट. बरोबर, याला प्रूव्ह करायचं 1. सो आपण LHS घेतली ॲज इट इज आणि मग आपण आपलं आन्सर आणलं RHS. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट लॉगरिथमिक फंक्शन. सो पुढच्या लेक्चरला आपण कॉम्पोजिट फंक्शन स्टडी करूया. ठीक आहे. समजलं का रे फंक्शन हे कम्प्लीट प्रॉब्लेम. Yes, sir. जे जे टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात पॉसिबल ते आपण घेतले. इम्पॉर्टंट फंक्शन आहे फॉर कॅल्क्युलस नेक्स्ट इयरसाठी. ठीक आहे.